नमस्कार. मी स्वाती. माझ्या सुयोधिका चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणून घेऊ. त्यांनी शिक्षण, न्याय, मानवतेचा संदेश दिलेला आहे. अशाच महान व्यक्तींविषयी माहिती आपण जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलचं ध्येयच ते आहे की महान व्यक्तिमत्वाची ओळख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. लहानपणी त्यांना समाजातील भेदभावाचा सामना करावा लागला. लहानपणी ते लहान असतानाच त्यांना समाजामध्ये काय काय भेदभाव चालू होते तो सामना त्यांना करावा लागला. पण त्यांनी शिक्षणाची कास जी आहे ती कधी सोडलीच नाही. त्यांनी मुंबई विद्यापीठामधून शिक्षण घेतलं आणि नंतर कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूलला लंडन ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. भारतामध्ये परत आल्यानंतर अन्याय, अस्पृश्यता, जातीभेदाचा विरोध त्यांनी केला आणि अन्यायाविरुद्ध, अस्पृश्यतेविरुद्ध, जातीभेदाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि ते खरं आहे. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान समाजसुधारक, तसंच अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार हे होते. भारतीय राज्यघटनेचे हे प्रमुख शिल्पकार होते म्हणून त्यांना सर्वोच्च पुरस्कार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्यांना सर्वोच्च पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे. त्यांनी अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 1990 साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान दिला. त्यांचा जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. आपल्याला त्यांच्या जीवनप्रवासातून अनेक गोष्टी शिकायला मिळत आहे. तसंच त्यांच्या समाज परिवर्तनाच्या साधनामुळे आपल्या समाजामध्ये अनेक परिवर्तन झाले. त्यांनी राज्यघटना लिहिली आणि अशा या महामानवाचा शारीरिक अंत हा 6 डिसेंबर 1956 रोजी झाला, परंतु विचारांनी ते आपल्यामध्ये आहेत. ज्ञान, समानता आणि न्यायाचा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही आपल्याला प्रत्येक भारतीयांना प्रेरणा देतात. म्हणून आपण त्यांचे विचारांचं पालन करायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. तसंच आपण शिक्षणानेच आपला उद्धार होणार आहे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. धन्यवाद. तुम्हाला जर माझ्या 2 शब्द आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.